सिंधुदुर्ग जिले के मालवण में राजकोट किले में स्थापित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा ढहने के बाद राज्य भर में महाविकास आघाड़ी की ओर से विरोध प्रदर्शन जारी है। इस कड़ी में आज छत्रपति संभाजी नगर में कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया। राजकोट किले में स्थापित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरण के 8 महीने के भीतर ही धराशायी हो गई। इस पर आज राज्य की राजनीति गरमाने लगी है। विपक्ष ने इस घटना के खिलाफ राज्य भर में राज्य सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। इस कड़ी में आज छत्रपति संभाजी नगर में महिला कांग्रेस की महाराष्ट्र संगठन सरोज मसलगी के नेतृत्व में आंदोलन किया गया। इस दौरान आंदोलनकारियों ने इस पूरे मामले में राज्य सरकार को दोषी ठहराते हुए भ्रष्टाचार पर गंभीर आरोप लगाए। पद्धतीनं मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला। यातून सरळ आपल्याला कळत आहे, सर्व देशांना समजून येत आहे की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। चांगलं मटेरियल या पुतळ्यासाठी वापरले गेलेले नाही आणि या एवढ्या मोठ्या महापुरुषाचा महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा पडणं म्हणजे सर्व भारतीयांना खाली मान घालण्यासारखं आहे आणि ही वेळ आपल्याला भाजप सरकार आणि या राज्यातली मिंदे सरकारने आणलेले आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे बघा, सगळ्यात अगोदर मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो, कारण तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्राचं हे अपमान झालेलं, देशाचा अपमान झालेलं। आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडणार म्हणजे कसं वाटतं? हे शरमची बात आहे, आपल्याला मान खाली घालायची बात आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात। या महाराष्ट्राच्या सरकारला काही घेणं देणं नाही महापुरुषाबद्दल, कारण हे फक्त सरकार पैसे जमा करण्यासाठी आणि पर्सेंटेज जमा करण्यासाठी काम चालू आहे। हे बघा, गुत्तेदाराचा काही नसतं, इसमें अधिकारी यामध्ये दोषी आहे, म्हणून अधिकारी आणि सरकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा।